खर्च होणार आहे तेवढा पैसा या ठिकाणी खर्च होणार आहे। परंतु मुळात आज देशामध्ये बीपीएल धारक असेल, ज्या लोकांना आपण या ठिकाणी धान्य देतो त्याच्यावर आता 83,000 कोटी रुपये हे खर्च होतातच आणि फक्त त्यामध्ये आता 35,000 कोटीची वाढ करून या 80 कोटी लोकांना एक नवीन योजनेतनं 3, 2 आणि 1 रुपये या पद्धतीनं धान्य देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली। विरोधकांना विरोध करण्याची भूमिका एवढीच आहे की याच्या माध्यमातून लोकांचं या ठिकाणी आकर्षण काँग्रेस पक्षाकडे जाऊ नये या भावनेतून हा विरोध केलेला या ठिकाणी आपल्याला सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून माझे सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण काम करत असतो परंतु आपण त्या ठिकाणी पब्लिसिटीमध्ये कमी पडतो, प्रसिद्धीमध्ये या ठिकाणी कमी पडतो आणि ती प्रसिद्धी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात करणं या ठिकाणी अपेक्षित आहे। वाल्मीकि जी सभी जगह भी राहुल जी ने भी कहा है कि देश में अच्छे निर्णय होते, राज्य में अच्छे निर्णय होते, लेकिन पब्लिसिटी के लिए एक विंग अच्छा बनना चाहिए। जो महाराष्ट्र प्रदेश की तरफ से संजय जी आप एक बैठे हैं, सभी लोग प्रदेश के बैठे, मैं उनको कहना चाहूँगा कि शासन ने जो निर्णय लिए वो प्रदेश के माध्यम से लोगों के पास पहुंचने चाहिए, अपने कार्यकर्ताओं के पास पहुंचने चाहिए। ऐसी कोई सिस्टम हमें आज बनाने की जरूरत आज के टाइम में, क्योंकि आज जो निर्णय हमने लिए, वाल्मीकि जी लिए हुए, वो निर्णय लोगों के तक पहुंचने की जरूरत है। और इसीलिए ये सभी निर्णय अगर लोगों तक पहुंचते तो निश्चित स्वरूप से ये लोगों का जो मन है वो परिवर्तन करने की कोशिश निश्चित से हो सकती है। तो मला म्हणण्याचा उद्देश एवढाच होता की त्यांच्या माध्यमातून देशातले निर्णय, राज्यातले निर्णय हे पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्याकडे गेले, SMS च्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असतील, हे निर्णय जरी या ठिकाणी गेला, फूड सिक्युरिटी बिल हा SMS जरी आपल्या लाखो कार्यकर्त्यांना गेला तरी युथ काँग्रेसची टीम आता इथं उपलब्ध आहे, तरी या ठिकाणी हा निर्णय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतो। आणि म्हणून पब्लिसिटी हेच आता खऱ्या अर्थानं भविष्यकाळातलं तंत्र या ठिकाणी असणार। मला या निमित्तानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, काल गडिंग्लजमध्ये मी भाषण करताना कार्यकर्त्यांना सांगितलं, आज आमचे नेते असतील त्यांच्याबरोबर त्यांच्या बाबतीतले काही वाईट SMS असतात, व्हॉट्सअपवर काही चित्र या ठिकाणी पुढे येतात की आपणच दुसऱ्याला फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। कृपा करून हे आपण टाळण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। मी कायद्याचा सल्ला आता घ्यायला लागलेला आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये कायद्याचा सल्ला घेऊन आम्ही कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, शहर काँग्रेस कमिटी असेल, याच्या वतीनं या जो बदनामीकरण एक प्रयत्न देशामध्ये चालू आहे त्याचा पहिला गुन्हा कोल्हापूरमध्येच या ठिकाणी PM साहेब दाखल करूया। कारण की व्हॉट्सअपचं जे काही चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न SMS द्वारे या ठिकाणी मुद्दामून केला जातो। गृह खातं माझ्याकडे काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि म्हणून निश्चितपणे हे कुठले येतात, एका सर्व्हरवरून या सगळ्या गोष्टी कशा या ठिकाणी येऊ शकतात हा प्रश्न आमच्यापुढे या ठिकाणी निश्चितपणे या सगळ्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका निश्चितपणे काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेण्यात येईल, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे की असे SMS आम्हीच आपल्या लोकांना फॉरवर्ड करायचं काम करतो, तुम्ही स्वतः विचार करून बघा। आपल्याकडे आलेला SMS आपणच फॉरवर्ड करतो, आपल्याकडे आलेलं चित्र आपणच पुढे करतो, हे करण्याचं थांबवायचं आपण पहिलं काम या ठिकाणी केलं, आपण ती सुरुवात केली पाहिजे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। आपण दुसऱ्याचं वाईट करण्याची आवश्यकता नाही, जे वाईट करतायत ते थांबवायचं काम आपण जरी केलं तरी या ठिकाणी काँग्रेसला चांगल्या पद्धतीने बळ या ठिकाणी मिळू शकते।